मी ॲडव्होकेट हेमंत कुमार साका, आरोपी दीपक काटे व आरोपी भावनेश्वर शिरगिरे या दोन्ही आरोपींना अक्कलकोट येथील पोलिसांनी 2 दिवसाच्या पोलीस कस्टडीनंतर आज अक्कलकोट येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री कल्याणकर साहेब यांच्या कोर्टासमोर आरोपींना हजर करण्यात आले आणि त्यामध्ये पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कस्टडी मागितली होती आणि पोलीस कस्टडीच्या कारणांमध्ये पोलिसांनी 4 चाकी वाहन जप्त करावयाचे आहे आणि इतर आरोपी याच्यात साथीदार कोणी सामील आहेत का, सहभागी आहेत का आणि यामध्ये अजून कोण काय कट रचले, कुठे रचले या बाबतीत सविस्तर आम्हाला तपास करावयाचा आहे असे म्हणून 5 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती आणि त्यामध्ये आम्ही आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला की 5 दिवसाची पोलीस कस्टडी आवश्यकता नाही। जो काही पोलीस कस्टडी पूर्वी मेहरबान कोर्टाने दिलेला होता तो पूर्ण झालेला आहे, सफिशियंट टाइम पोलिसांना मिळालेला आहे आणि आमचा सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आणि त्यानंतर याच मेहरबान कोर्टात आम्ही जामीनचा अर्ज सादर केला आणि सदर जामिनीमध्ये मेहरबान कोर्टास आम्ही विनंती केलो की सदर जामीन अर्ज आम्ही या टर्म्स आणि कंडिशन्स जे आहेत त्यामध्ये मुक्त करण्यात यावे। सदरचा गुन्हा हा जामीन पात्र आहे। मेहरबान कोर्टाने BNS ऍक्ट 118 कलम रिमांड मध्येच लागू होत नाही अशा पद्धतीचा निष्कर्ष काढलेला आहे। आणखीन त्यामुळे या आरोपीला जेलमध्ये ठेवण्याची काही आवश्यकता नाही असा आम्ही युक्तिवाद केला। आमच्यातर्फे मी ॲडव्होकेट हेमंत कुमार साका व ॲडव्होकेट एखंडे आणि सरकारी वकील ॲडव्होकेट MM कांबळे मॅडम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून या मेहरबान कोर्टाने आरोपीस रक्कम रुपये 20,000च्या जात मुचलक्यावर सोडून देण्यात आले आणि या आरोपींनी तपास कामी पोलिसांना सहकार्य करण्यास सांगितलेले आहे आणि प्रत्येक शनिवारी 10 ते 4 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश केलेले आहेत। अशा प्रकारे टर्म्स आणि कंडिशन्स हे करून पोलिसांनी आरोपीस जामीनवर सोडण्यात आले।